ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा असून हा देश पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील हे खंड आहे. या देशामध्ये ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया खंडाच्या नावाविषयी एक आख्यायिका युरोपातील पुराणामध्ये आढळते. 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ऑस्ट्रेलियाला न्यू हॉलंड या नावाने ओळखले जात असे. हे नाव डच एक्सप्लोरर एबेल टास्मन यांनी 1644 मध्ये प्रथम लागू केले न्यू हॉलंड म्हणून आणि नंतर इंग्रजीत केले. मॅथ्यू फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रेलिया सापडले म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ 76,86,850 चौरस किलोमीटर असून या देशाच्या उत्तर दिशेला हिंदी महासागर, उत्तरेला इंडोनेशिया, पूर्व तिमोर व पापुआ न्यू गिनी हे देश, ईशान्येला पॅसिफिक महासागर आणि सोलोमन द्वीपे, व्हानुआटू व न्यू कॅलिडोनियो हे देश, तर आग्नेयेला न्यूझीलंड हा देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे. ऑस्ट्रेलिया या देशाची 2010च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या ही 2,12,62,641 एवढी होती. ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन ऑस्ट्रेलियन डॉलर हे आहे. ऑस्ट्रेलिया या देशाची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. इंग्रजी व्यतिरिक्त तेथे 283 भाषा बोलल्या जातात. इंग्रजी ही तेथील सर्वात जुनी भाषा आहे व बरेच लोक आपली बोली बोलतात. ऑस्ट्रेलिया या देशाला कांगारूचा देश म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांची संख्या माणसांपेक्षा जास्त आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूचे अनेक प्रजाती आहेत आणि त्यातील लाल कांगारू हे या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. ऑस्ट्रेलिया हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे येथील हवामान हे उष्ण व उपोष्णकटिबंधीय स्वरूपाचे आहे. किनाऱ्याजवळच्या प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा कमी असते. देशांतर्गत तापमान 19 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असते, तर उत्तरेकडील किनारी प्रदेशात सरासरी तापमान 23.90 अंश सेल्सिअस असते. पूर्वेकडील गिरिभूमी प्रदेशात व टास्मानिया या प्रदेशात जुलै महिन्यातील तापमान 7 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते. येथील हिवाळा वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने फारच कडक असतो. ऑस्ट्रेलियातील इतर उद्योगांबरोबर शेती हा व्यवसाय ही देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आहे. येथील मुख्य पिकांमध्ये ऊस, बार्ली, गहू, फळे ही पिके मुख्यतः शेतीमध्ये घेतली जातात. त्या व्यतिरिक्त शेतीवर आधारित गुरेढोरे, मेंढी व कुक्कुटपालन या सर्व उत्पादनांचा समावेश केला जातो. ऑस्ट्रेलिया या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा खाणकाम, औद्योगिक व वाहतूक यंत्रे, फूड प्रोसेसिंग, रसायने आणि स्टील उत्पादन हे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असून येथे चांदी, शिसे, सोने, जस्त, लोह व युरेनियम यांचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाविषयी फारच कमी माहिती उपलब्ध असून येथे मानवांचे व सस्तन प्राण्यांचे अवशेष सापडले. मेलबर्न या ठिकाणी सापडलेल्या मानवाच्या कवटीवरून येथील मानव ऑस्ट्रेलॉइड वंशाचा होता हे कळते. काहींच्या मते टास्मानिया येथील आदिवासी नेग्रिटो वंशाचे आहेत, तर काहींच्या मते निग्रेटो आणि ऑस्ट्रेलॉइड वंशाचे मिश्रण येथे दिसतात. ऑस्ट्रेलियन प्राचीन मानवाला गुहाचित्रे काढण्याची कला अवगत असावी असेही मानले जाते. काही अज्ञात प्राणी, मानवी आकृत्या, कांगारू यांची चित्रे प्रस्तरालयात आढळून येतात. युरोपियन लोक येण्यापूर्वी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या अनेक जमाती ऑस्ट्रेलिया या देशात राहत होत्या. तसेच बहुतेक भटके आदिवासी हे शिकार करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. मागासलेल्या अवस्थेत रानटी जीवन जगणाऱ्या या जमातींनी गोऱ्या लोकांचा तिरस्कार केला. या जमातींपैकी सर्वच मूळ ऑस्ट्रेलियन भूखंडावरील नसाव्यात. ऑस्ट्रेलिया खंड 18व्या शतकापर्यंत कुणालाही माहीत नव्हते. नवीन भागाच्या शोधार्थात भटकणारे काही प्रवासी या खंडाच्या जवळपास पोहोचले होते. 1642 मध्ये टास्मान या प्रवाशाने शोधलेल्या प्रदेशाला टास्मानिया हे नाव दिले गेले. 1688 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर विल्यम डॅम्पियर पोचला. ऑस्ट्रेलिया या देशातील अतिशय लोकप्रिय खेळ क्रिकेट
पोहणे व टेनिस हे आहे. तसेच येथील लोकांना खेळाविषयी अतिशय आवड आहे. तसेच ऑस्ट्रेलिया हा देश खेळामध्ये तरबेज मानला जातो. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये लांब अंतर धावणे, जलद धावणे, मोटरिंगच्या जागतिक शर्यती, गोल्फ, सायकल शर्यती इत्यादी खेळ पुरुष व महिला दोघांमध्येही खेळले जातात. ऑस्ट्रेलियातील उत्तरेकडे असणाऱ्या उबदार भागांमध्ये हुक व जुन्या पाईन या वृक्षांची वने आढळतात. जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे वर्षावनामध्ये रुंद पर्णी वृक्ष दिसतात. 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाच्या भागात निलगिरीची जंगले आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जावे तसे पर्जन्यमान कमी होते व तेथील भागात निलगिरी, खुजी झाडे, मॉली बुटकी बाबळीची झाडी यांना मलगा असे नाव आहे. तसेच येथील जंगलात आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये बॉटल ट्री, परोपजीवी ख्रिसमस वृक्ष, टास्मानियातील विशिष्ट पानझडी फांद्यांची झाडे, सूचीपर्णी वृक्षांची जंगले येथे आढळतात. तसेच ब्लॅकवूड, रेड सिडार, गोरख चिंच, कोचवूड, मॅपल, अक्रोड, ओक या वृक्षांचा समावेश होतो. येथील प्राणी जीवनामध्ये विविधता दिसून येते. प्लॅटिपस व एशिडना हे 2 सस्तन प्राणी अंडी घालणारे असून ते केवळ ऑस्ट्रेलियातच सापडतात. आपल्या पिल्लांना पोटाच्या पिशवीमध्ये ठेवणाऱ्या सस्तन प्राण्यांना कांगारू आहेच. तसेच येथे एक प्रकारचा लांडगा, चिचुंद्री, मांजर, अँट इटर इत्यादी प्राणी आढळतात. ऑस्ट्रेलियातील प्राण्यांमध्ये वटवा, गुळ व पाकोळ्या तीक्ष्ण दंत प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. कॅसोबेरी, येमू हे उडता न येणारे म्हणून बॉअर बर्ड ह्या घरट्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण शेपूट असलेला लायर बर्ड हा नक्कल करणे व नर पक्षाचे प्रेक्षणीय नृत्य यांसाठी असे प्रसिद्ध पक्षी आहेत. किंगफिशर, कोकिल, हनी इटर, पोपट, बदक, क्वेल, फ्लाय कॅचर, पेंग्विन वगैरे पक्ष्यांच्याही अनेक जाती आहेत. सरीसृप व जलचर प्राण्यांमध्ये नाग, सरडे, गोड्या पाण्यातील कासव, मगर इत्यादी जाती आढळतात. ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट, गोल्ड कोस्ट, व्हिल्लर तलाव, हॉट एअर बलून राईड, कोस्टल रोड ट्रिप्स असे प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. धन्यवाद.